शेतकरी मित्रांनो, तुम्ही सुद्धा जर कर्जमाफीची वाट बघत असाल तर आता आपण जी माहिती घेऊन आलो ती सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आधी आपला विषय काय तो समजून घेऊया आणि त्याची सविस्तर डिटेलमध्ये माहिती खाली व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. आजचा जो विषय आहे तो म्हणजे शेतकरी कर्जमाफी. 2 लाखापर्यंत थकबाकीदार कर्ज खात्यात तर 50,000 रुपये हे प्रोत्साहनपर अनुदान जमा होणार. त्याचबरोबर 2019 मध्ये लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50,000चीच कर्जमाफी मिळणार. तर काय हा संपूर्ण विषय आता आपण A to Z व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सुद्धा हा महत्त्वाचा विषय आज आपण घेऊन आलेलो आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जर आपण बघितलं तर ह्या कर्जमाफीचे नाव म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख तर नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचे प्रोत्साहन अनुदान मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. यात जर आपण बघितलं तर थकबाकीदार शेतकऱ्यांची जी रक्कम होती ती कर्ज खात्यात तर प्रोत्साहन अनुदानाची जी रक्कम आहे शेतकऱ्यांच्या बचत खात्यात वर्ग केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण लाभासाठी आणखीन जर आपण बघितलं तर आता पुढील हप्त्याची वाट बघावी लागू शकते. अशातच आपण जर बघितलं तर नैसर्गिक आपत्तीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने कर्जमाफी ही जाहीर केलेली आहे. अशातच राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना थकबाकीदार व नियमित अशा 36,585 कोटी रुपयाचे कर्ज हे माफ होणार आहे. किती तर आपण बघितलं तर 36,585 कोटी आणि किती शेतकऱ्यांचा 56 लाख शेतकऱ्यांचा. यात जर आपण बघितलं सोलापूर जिल्ह्यात जर आपण बघितलं तर 28,000 तर जिल्ह्यातील अन्य बँकांचे 2.25 लाख शेतकरी यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. बँकांनी पहिल्यांदाच थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती सहकार जर आपण बघितलं विभागाला अपलोड सुद्धा केलेली आहे. अशातच जर बघितलं तर त्याची पडताळणी सुरू झालेली आहे आणि यामध्ये जर आपण गावागावातील बँका असो, तलाठी असो, ग्रामसेवक असो किंवा ग्रामपंचायत कार्यालयासमोर पात्र शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा प्रसिद्ध होतील. त्यानंतर शेतकऱ्यांनी त्यावर आक्षेप असतील तर ते ऑनलाईन नोंदणी सुद्धा करू शकतात. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वर्गी केले जाणार आहेत. गावागावात जर आपण बघितलं तर याद्या ह्या प्रसिद्ध होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची माहिती सहकार विभागास पाठवण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार पडताळणी होऊन गावागावात त्या याद्या प्रसिद्ध होणार. त्यावर जर बघितलं तर आपण याद्या अंतिम होऊन पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे अशी माहिती कुंदन भोले प्रशासक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी दिलेली आहे. ठळक जर बाबी आपण यामध्ये जर बघितला तर कर्जमाफीचे निकष आता आपण ते समजून घेऊया. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान घेतलेल्या अल्पभूधारक पीक कर्जासाठी ही योजना लागू आहे. यामध्ये 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत व 31 मार्च 2026 रोजी परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत ही कर्जमाफी मिळणार आहे. हे 2019 मधील महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या थकीत शेतकऱ्यांना आता केवळ 50,000पर्यंतच लाभ मिळणार आहे. प्रोत्साहन लाभ आता कसा मिळणार आपण ते समजून घेऊया. नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना म्हणजे 2023-24, 22-23 आणि 24-25 या 3 वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षात वेळेत कर्जाची परतफेड केली असलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन हा लाभ मिळणार आहे. कर्ज रक्कम कमी असल्यास परतफेड केलेली रक्कम किंवा किमान 5,000 यापैकी जास्त रक्कम लाभ म्हणून मिळणार आहे. जर आपण अपात्रता कोण होणार हे पण समजून घेऊया. मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य, 25,000पेक्षा जास्त वेतन किंवा पेन्शन असलेले शासकीय कर्मचारी, अधिकारी कर्मचारी, आयकर भरणारे, सार्वजनिक उपक्रमाचे अधिकारी व 25,000पेक्षा जास्त वेतन असलेले सहकारी संस्थांचे पदाधिकारी हे कर्जमाफीतून अपात्र असणार आहे. बरं, अंमलबजावणी कशी असणार ते समजून घेऊया. या योजना पूर्णपणे ऑनलाईन राबवली जाणार असल्याची शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण आणि आरोग्य स्टॉक नोंदणी बंधनकारक असणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती सुद्धा गठीत करून अंमलबजावणीची जी नियंत्रण आहे ते ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर शेतकरी बांधवांनी ही होती संपूर्ण माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.